दिवस अर्थातच ग्रँड फिनालेचा दिवस. पहिला सामना आपण पाहिला रत्नदीप पाटीलवाडी आणि चाकादेवी पावस या संघामध्ये. रत्नदीप पाटीलवाडी या संघाने ते बाजी मारली आणि फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि त्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या रेसमध्ये ते धावत असलेले आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत या स्पर्धेतला सर्वात हायेस्ट स्कोर हा प्रणय मुरकरच्या माध्यमातून लगावला गेला आहे. 54 धावा त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत इथे लगावल्या गेल्या आहेत. आणि जर का गोलंदाजीचा विचार केला तर हायेस्ट विकेट इथे नवले मेरवी या संघाच्या गोलंदाजाकडून अर्थातच किशोरकडून इथे लगावले गेले आहेत. आणि ही रेस आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही नक्कीच आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. अजूनही आपल्याला 3 सामने पाहायला मिळणार आहेत. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची ही आपण लढत इथे पाहतोय. ऑरेंज कॅपमध्ये आत्तापर्यंत तरी प्रणय मुरकर आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि पर्पल कॅप ही किशोर हा इथे आत्तापर्यंत पटकावताना पाहायला मिळणार आहे. प्रणय मुरकर विनंती केली जाईल आपण समालोचन कक्षाजवळ आमच्यापर्यंत इथे जोडले जा. आणि किशोर तुम्हाला देखील विनंती केली जाईल तुम्ही देखील इथे या. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप इथे दिली जाते. या स्पर्धेसाठी आपल्याला भरघोस बक्षीस पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, पर्पल कॅप, ऑरेंज कॅप. हॅलो प्रणय मुरकर विनंती केली जाते. जाकादेवी पावस संघाचा प्रणय मुरकर जिथे कुठे असाल आपण आमच्यापर्यंत जोडले जा. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आपल्याला हे 2 खेळाडू पाहायला मिळाले. आत्तापर्यंत तर हायेस्ट विकेट किशोरच्या माध्यमातून घेतले गेले आहेत. विनंती केली जाईल. संजय रांगणकर साहेब यांच्या हस्ते आपण ही पर्पल कॅप इथे किशोरला देतोय. नवलय मेरवी संघाचा हा खेळाडू. या स्पर्धेमध्ये आपल्याला ऑरेंज कॅप आणि पर्पल पॅक हा पुरस्कार पाहायला मिळतोय आणि ते बक्षीस आत्तापर्यंत किशोरच्या माध्यमातून घेतले गेले आहे. पर्पल कॅपचा इथे मानकरी ठरतोय नवलय मेरवी संघाचा किशोर. 6 विकेट त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत घेतले गेले आहेत. प्रणय मुरकर विनंती केली जाईल आमच्यापर्यंत तुम्ही जोडले जा. नाचणे संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. समीर सुर्वे साहेब यांच्या हस्ते आपण ही ऑरेंज कॅप इथे देणार आहोत. प्रणय मुरकर आतापर्यंत हायेस्ट धावा त्याच्या माध्यमातून लगावल्या गेल्या. 54 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून लगावल्या गेल्या आहेत. ऑरेंज कॅपचा वादकरी ठरतोय प्रणय मुरकर. अजूनही एक सामना त्याचा पाहायला जरूर मिळणार आहे आपल्याला. प्रणय मुरकर ऑरेंज कॅपचे ते मानकरी ठरतोय. आतापर्यंत 54 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत.
विजेता चषक ज्यांनी आम्हाला दिला आहे ते कैलासवासीय पुरुषोत्तम नारायण कीर यांच्या स्मरणार्थ श्री नितीन पुरुषोत्तम कीर यांच्याकडून इथे दिले गेले आहे. तसेच रोख रक्कम 40,000 ही शिवसेना गोळप विभाग श्री नेताजी पाटील, बंधुशेठ वारशे, नंदाशेठ मोरकर, महेश भाटकर आणि संदीप तोडणकर यांच्याकडून इथे ही रोख रक्कम 40,000 दिली गेली आहे. तसेच उपविजेता चषक हा कुमार पराग शरद कीर यांच्याकडून दिला गेला आहे. तसेच रोख रक्कम 20,000 रुपये ही कैलासवासी सुनील सीताराम कीर यांच्या स्मरणार्थ श्री श्रेयस सुनील कीर यांच्याकडून तिथे 20,000 रुपये उपविजेता चषकासोबत दिले गेले आहेत. तसेच प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ही जाकादेवी रणपार या संघाकडून दिली गेली आहे. मॅन ऑफ द सिरीज 70-70 बॅट आणि 70-70ची बॅट ही कैलासवासीय श्रीधर तोडणकर यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश श्रीधर तोडणकर यांच्याकडून दिले गेले आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज 70-70 शूज आकर्षक टी शर्ट श्री श्रीकांत सूर्यकांत पेटकर यांच्याकडून दिले गेले आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाजसाठी 70-70 शूज आकर्षक टी शर्ट हे श्री श्रीकांत सूर्यकांत पेटकर यांच्याकडून दिले गेले आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी 70-70 हुडी आणि श्री रजत दत्ताराम भाटकर यांच्याकडून दिले गेले. तसेच सिक्सर किंगसाठी आकर्षक टी शर्ट ट्रॅक आणि कॅप आणि आकर्षक चषक हे कैलासवासीय मनोहर भिकाजी पालकर यांच्या स्मरणार्थ श्री तेजस मनोहर पालकर यांच्याकडून दिले गेले आहे. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी या पारितोषिक लगावली आहेत प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये, सलग 2 षटकार 200 रुपये, सलग 3 षटकार 500 रुपये, सलग 2 विकेट 200 रुपये आणि सलग 3 विकेट म्हणजेच हॅट्रिकसाठी 500 रुपये हे श्री शैलेश सुर्वे व श्री संकेत सुर्वे यांच्याकडून हे संपूर्ण स्पर्धेसाठी पारितोषिक लगावलं गेलं आहे. तसेच यूट्यूब लाईव्हसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आपण या प्रोलिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह इथे प्रक्षेपित पाहतो आहे. त्यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केले ते कैलासवासीय शांताराम भिकाजी कीर यांच्या स्मरणार्थ 10,000 रुपये दिले गेले आहेत. तसेच श्री शालिमार शांताराम कीर यांच्याकडून 5,000 रुपये, श्री चंद्रकांत प्रभाकर सुर्वे यांच्याकडून 5,000 रुपये आणि श्री सतीश शेट्टी यांच्याकडून 5,000 रुपये आम्हाला यूट्यूब लाईव्हसाठी सहकार्य केले गेले आहे. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जे बॉल पाहतो आहे ते कुमार सुजल कृष्णकांत कीर तसेच कुमार कार्तिक कुणाल कीर यांच्याकडून इथे ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला बॉल दिले गेले आहेत. आणि जे आपण प्लेऑफ्समध्ये 4 संघ दाखल झालेले पाहिले आहेत त्या 4ही संघाच्या प्लेइंग 11ला 11 खेळाडूंना आकर्षक टी शर्ट हे कैलासवासीय प्रीतम यशवंत कीर यांच्या स्मरणार्थ श्री महेश भाटकर यांच्याकडून इथे दिलं गेलं आहे. आणि प्रेक्षकांमध्ये जो झेल घेईल सीमारेषेच्या बाहेर त्यासाठी जाकादेवी रणपार या संघाकडून एक कॅप दिली जाणार आहे. आणि फायनल जिंकणाऱ्या टीमला श्री राधाकृष्ण यांची फोटो फ्रेम श्री कुमार पवन कृष्णकांत कीर यांच्याकडून ते दिली जाणार आहे. तसेच ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे ते श्री वैभव अशोक सुर्वे यांच्याकडून 1,000 रुपये, श्री अनुभव यांच्याकडून 500 रुपये, श्री वीरेंद्र पांडुरंग सुर्वे यांच्याकडून 5,000 रुपये, श्री दिगंबर हरिकीर यांच्याकडून 550 रुपये, अनिल अशोक सुर्वे यांच्याकडून 1,000 रुपये, श्री सचिन जयवंत कीर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये, स्वरा संजय रांगणकर यांच्याकडून 500 रुपये, संकेत किशोर पाटील यांच्याकडून 1,000 रुपये, श्री कृष्ण आत्माराम कीर यांच्याकडून 1,100 रुपये, गणेश अनंत सुर्वे यांच्याकडून 2,000 रुपये, वैभव पावसकर यांच्याकडून 2,000 रुपये, रवींद्र आत्माराम कीर यांच्याकडून 2,000 रुपये, तुकाराम विश्वनाथ पेटकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये, श्री नंदकुमार नाकरेगावचे श्री नंदकुमार दत्ताराम चव्हाण यांच्याकडून 1,000 रुपये, श्री समीर पिलणकर टाकळेवाडी यांच्याकडून 2,222 रुपये आणि श्री रघुवीर विश्वनाथ पेटकर यांच्याकडून 2,000 रुपये आणि अद्विक अक्षय तोडणकर यांच्याकडून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी 2,000 रुपये दिले गेले आहेत. आम्ही शतशः आभारी आहोत. असंच तुमचं सहकार्य आमच्या मंडळाला लाभत राहू दे हीच आम्ही जाकादेवीच्या चरणी प्रार्थना करतो. वळी आपण सामन्याच्या दिशेने जय भैरी या नाचणे संघ विनंती केली जाईल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन्ही पंच आपण मैदानाच्या आतमध्ये जा आणि नवलय मेरवी संघ दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. एलिमिनेटर 1चा हा आपण सामना पाहतो आहे. जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल तो थेट आपल्याला जाकादेवी पावस या संघासमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. जर का विचार केला तर हा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जय भैरी नाचणे आणि नवलय मेरवी या संघाच्या विरोधामध्ये. विनंती केली जाईल मेरवी संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्यात. नवलय मेरवी संघ अजूनही आपल्याला यापुढे 2 सामने खेळवायचे आहेत याच्याकडे दक्षता घ्या. नवलय मेरवी संघ केलेला तुम्हाला हा दुसरा पुकार आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आला पाहिजे असे तुम्हाला 3 पुकार केले जातील आणि त्यानंतर ॲक्शन घेतली जाईल.
आला आला. नाचणे संघ एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्यात. नाचणे संघ. या सामन्याला देखील इथे सुरुवात केली जाणार आहे. भरघोस प्रेक्षक आपल्याला ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले पाहायला मिळाले आहेत आणि त्याच प्रेक्षकांचे मी मराठी समालोचक मितेश खानविलकर तुमच्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय एलिमिनेटर 1चा हा सामना. एका बाजूला आहे जय भैरी नाचणे संघ, तर दुसऱ्या बाजूला नवलाई मेरवी हा संघ आपण पाहतोय. प्रथम नाणेफेकीचा कौल हा नवलाई मेरवी या संघाने जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलाय जय भैरी नाचणे या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्ट्रायकिंग एंड वरती दिगंबर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तेजस, गोलंदाजी मार्ग वरती अमर सज्ज होत आहे. पहिला चेंडू फुल्लर लेनचा चेंडू पाहायला मिळालाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला गटावला जातोय. अक्षय सावंत तिथे तैनात आहे. एकच धावे ती घेतली जाईल आणि याच एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचा आपल्याला श्री गणेश होताना पाहायला मिळेल. चांगली लढत या दोन्ही संघांमध्ये आपण पाहणार आहोत आणि या सामन्यामध्ये जो विजय प्राप्त करेल तो आपल्याला चाकादेवी पावस या संघाच्या विरोधामध्ये आपल्याला लढत देताना पाहायला मिळणार आहे. रत्नदीप पाटीलवाडी हा संघ पहिला फायनल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चाकादेवी पावस या संघाला त्यांनी पराभूत केलं आणि त्यानंतर केलेला फायनलमध्ये प्रवेश आपल्याला पाहायला मिळाला आहे. दुसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला गटवला जातोय. सागर तिथे तैनात आहे. एकच धावे ते घेतली जाईल. एकेरी धावांवरती ते जास्त विश्वास दाखवला जातोय. संघाची धावसंख्या 2 अंकावरती जाऊन जम्प करते आहे. सचिन कीर यांचं इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थान पाहून आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक प्रेक्षकांसाठी देखील एक खुशखबर आहे. प्रत्येक झेलसाठी म्हणजे एका हातामध्ये झेल केला संदीप कीर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं गेलं. हे संपूर्ण स्पर्धेसाठी आहे आणि तसेच स्वामीनंद शेट्टी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक झेलसाठी आणि जाकादेवी रणपर या संघाकडून जो झेल घेईल त्याच्यासाठी एक कॅप आपल्याला पाहायला मिळते आहे. बक्षिसांची ते लयलूट केली जाते आणि त्यानंतर आपल्याला या चेंडूवरती एक धाव इथे पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पुढे सरकेल. शांत आणि संयमाने इथे सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून केली जाते. पहिली 2 षटकं इथे सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी आणि दुहेरी धावांवरती धावफलक इथे सुरू ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर इथे हाणामारी केली जाईल. मोठे फटके इथे खेळले जातील. येणारा पुढचा चेंडू आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न बसला. यू मिस आय हिट. धक्का क्रमांक पहिला. अमर इथे आपल्याला बहारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर इथे वेगला जातोय. लागलेला धक्का क्रमांक पहिला पण 3 अंकावरती पाहिलाय आणि तेजसला आता क्रीडांगणाच्या बाहेर इथे पाठवलं जाईल. तुषारवरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासावरती ती उभं राहायचंय. संघ इथे पहिल्या षटकामध्ये अडचणीमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला अमरच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
चुकीचा फटका येते तेजसच्या माध्यमातून निवडला गेला. पहिल्या षटकामध्ये रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि त्यानंतर तुषार आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी अमरच्या माध्यमातून केली जाते आहे. येतो इथे डॉट बॉल, निर्धाव चेडूची सांगता होती आहे. षटक क्रमांक इकडे पहिलं प्रगतीपथावर आहे आणि त्यानंतर 5 चेंडू ते अमरच्या माध्यमातून फेकले गेले आणि त्याच 5 चेंडूवरती एक गडी गारत करते 3 धावा इथे खर्च केले जात आहे. येणारा अंतिम चेंडू पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग गेटवरती आपण तुषारला इथे पाहतोय. लोवर फुलटॉसचा चेंडू लेगच्या दिशेने बोटा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. शुभम गावडे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. चेंडू इथे फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा इथे रोखू शकत नाही आहे. षटक क्रमांक पहिलं संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात जयभैरी नाचणे या संघाची आपण पाहिली आहे. केवळ 5च धावा या पहिल्या षटकामध्ये दिल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती सुमित नागवेकरला इथे दाखल केलं जाणार आहे. वैयक्तिक ओढतील पहिलं संघाकडून दुसरं षटक इथे सुमितच्या माध्यमातून फेकलं जाईल. जयभैरी नाचणे संघाचा कर्णधार, संघाची जबाबदारी स्वतःच्या इथे खांद्यावरती घेतली जाते आहे आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती स्वतः इथे दाखल होताना पाहायला मिळेल. स्टॅकी गेटवरती आपण दिगंबरला इथे पाहतोय. दिगंबर याचा जर का आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये शांत आणि संयमाने त्याच्या माध्यमातून फलंदाजी केली गेली आहे. ज्या वेळेला संघाला गरज असते त्यावेळेला त्याच्या माध्यमातून मोठे फटके खेळले जातात आणि इतर वेळेस त्याच्या माध्यमातून सिंगल आणि डबलवरती धावफलक इथे सुरू ठेवलं जातं. त्यानंतरचा पुढचा शेड्यू ऑफसाईड स्टेशन हलक्या हाताने शेड्यूल इथे कटवलं जाईल. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि त्याच एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जातं आहे. ही अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली. सार्थक पवार तिथे तैनात होता आणि सार्थकला इथे चकवलं जात आहे आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. संघाची धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचेल. सार्थकला इथे चपळाई दाखवणं गरजेचं होतं आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि हीच अतिरिक्त धाव तुम्ही समोरच्या संघाला मोफत सुरुवात दिली गेली आहे. प्रत्येक एक धावी या सामन्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ठरताना पाहायला मिळणार आहे. कारण करो या मरोवाला आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये जो विजय प्राप्त करेल तो थेट चाकदेवी पावस संघाविरुद्ध आपल्याला लढताना पाहायला मिळेल. एलिमिनेटर 1चा सामना. त्यानंतर येणारा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती सुमित आहे. पॅटची पुन्हा एकदा हलकीशी ते काढायला लागली आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली जाईल. प्रथमेश सोनार तिथे तैनात आहे आणि याच एका धावेने आता संघाची धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण सुमितला इथे पाहतोय. येणारा पुढचा चेंडू आहे. तुषारच्या माध्यमातून बोटा फटका लेगच्या इशारे खेळला जातोय. अथर्व तिथे तैनात आहे. अथर्वच्या माध्यमातून थोडंसं घशाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर 2 धावा या धावून कंप्लीट केल्या जात आहेत आणि याच 2 धावांनी आता संघाची धावसंख्या देखील आपल्याला दुहेरी अंकात प्रवेश करताना पाहायला मिळेल. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. शांत आणि संयमाने ते खेळी केली जाते आहे. तेजसचा आपल्याला थोडासा खराब फटका पाहायला मिळाला. शॉर्ट सिलेक्शन इथे चुकलं आणि त्यानंतर स्वतःची ते विकेट दिली गेली आणि त्यानंतर आतापर्यंत धावफलक इथे अप्रतिम इथे सुरू ठेवलं गेलं आहे. ऑफसाईड हलक्यात शेड्यूल कटवलं जातोय. सार्थक पवार तिथे तैनात आहे. इकडचं तिकडे हल्ला सुद्धा नाही आणि हातामध्ये आपल्याला त्याच्या झेल जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2 क्रीडांगणाच्या बाहेर आता आपल्याला तुषार जाताना पाहायला मिळतोय. उल्ला आपण पाहतोय. लागलेला धक्का क्रमांक 2 10 या अंकावरती आपण पाहिला आहे. चांगली सुरुवात जयभैरी नाचणे या संघाकडून केली गेली आहे. अनेक स्पर्धांवरती आपल्या नावाचे ते वर्चस्व जयभैरी नाचणे या संघाकडून ठेवलं जातं आणि त्याच प्रकारे आतापर्यंत इथे कामगिरी केली गेली आहे. त्यानंतरचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला सुमित सज्ज पाहायला मिळेल. स्टॅकी गेटवरती न्यू बॅटर राहुल आपण पाहतोय.
हलक्या हाताने चेंडूला गटवण्याचा प्रयत्न, बॅटची ते हलकीशी काढायला लागली आहे आणि त्यानंतर प्रथमेश सोनार चेंडू खाली जाईल, तोपर्यंत एक धाव इथे घेतली जाते आणि याच एका धावीने आता संघाची धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. षटक क्रमांक दुसरे ते मार्गस्थ आहे. येणारा अंतिम चेंडू स्ट्रायकिंग गेटवरती आपण दिगंबरला इथे पाहतोय. दिगंबरच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू खेळले गेले आणि त्या 4 चेंडूंवरती 5 धावा इथे त्याच्या माध्यमातून लगावले जात आहेत. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय सावंत तिथे तैनात आहे आणि अक्षय सावंतच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लाजवाब फटकावलेला दिगंबरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. संघाला या 4 धावांची गरज होती आणि त्या 4 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. प्रॉपरली ते चेंडूला इथे कनेक्ट केला गेला आणि त्यानंतर 2 षटकांच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. वरती केलेलं आक्रमण, रिव्हर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी इथे नक्कीच केलीच जाते दिगंबरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती ते चेंडू लेक्सच्या दिशेने गटवला गेला. एक धाव इथे घेतली जाते. स्ट्रायकिंग गेटवरती दिगंबरला इथे आणलं जाईल आणि दिगंबरला इथे स्ट्रायकिंग गेटवरती आणणं गरजेचं असणार आहे, कारण धावांची इथे गरज आहे. संघ इथे अडचणीमध्ये आहे. आतापर्यंत केवळ आणि केवळ 16 धावा या धावफलकावरती लगावले गेल्या आहेत. पहिल्या सामन्याचा हिरो दिगंबर आपल्याला स्ट्रायकिंग गेटवरती पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पहिल्या सामन्यामध्ये ठरला होता तोच दिगंबर आपल्याला आता शांत आणि संयमाने ती खेळी केली जाते आहे. ज्याच्या वेळेला त्याच्या रडारमध्ये चेंडू येतो त्यावेळेला तो सीमारेषेच्या बाहेर इथे पाठवला जातोय आणि त्यानंतरचा येणारा पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला इथे कटवलं जाईल. क्षेत्रशक्ती ते तैनात आहे. सार्थक पवार ते चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. एकच धाव तोपर्यंत घेतली जाते आणि याच आता एका धावेने संघाची धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ते जयभैरी नाचणे संघाकडून झाली आहे. कोणत्याही प्रकारची ते चूक केली नाही आहे आणि अशाच प्रकारे ते कामगिरी करणं गरजेचं असणार आहे जर का या स्पर्धेमध्ये आपलं स्थान इथे कायम ठेवायचं असेल. हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणं गरजेचं असेल. जो संघ इथे पराभूत होईल तो या स्पर्धेतून इथे आपल्याला बाहेर जाताना पाहायला मिळणार आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. त्यानंतर बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डायरेक्ट हिटची संधी होती. प्रथमेश सोनारच्या माध्यमातून डायरेक्ट इथे हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसला आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि ह्या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं आहे. जयभैरी नाचणे या संघाला या सामन्यामध्ये एक एक धाव इथे रोखणं गरजेचं आहे. नक्कीच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ते निराशा आहे आणि ते निराशा दिसणं ते आपल्याला स्वाभाविक पाहायला मिळतंय, कारण या सामन्यामध्ये एक एक धाव ते महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या केलेल्या चुका आणि त्या चुकांवरती ते काम करणं गरजेचं आहे. ह्या चुका सुधाराव्या लागणार आहेत. त्यानंतरचा पुढचा चेंडू, मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. सुमित तिथे तैनात आहे आणि इथे सुमितच्या माध्यमातून झेल टिपला जाईल. लागलेला धक्का क्रमांक 3 19 अंकावरती आपण पाहिलाय. क्रीडांगणाच्या बाहेर आता इथे राहुलला पाठवलं जाईल.
राहुल इथे दाखल केला जातोय. डावखुऱ्याचा फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जयभैरी नाचणे या संघ मेरवी या संघावरती हावी ठरला आहे आणि चांगली कामगिरी ते केली गेली आणि अशाच प्रकारे ते गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. सतीश आहे, मोठा फटका इथे खेळायचा प्रयत्न आहे. समोरच्या दिशेने हलक्यातून चेंडूला गटवलं जातोय. अंकुश घाडी तिथे तैनात आहे आणि त्यानंतर इथे धावबाची संधी निर्माण झाली होती. प्रथमेश सोनार इथे पुन्हा एकदा चुकलाय. प्रथमेशच्या माध्यमातून वारंवार चुका केल्या जात आहेत. त्या चुकांवरती ते काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव या सामन्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ठरताना पाहायला मिळेल. ज्यावेळेला तुम्ही इथे त्या धावांचा पाठलाग करा त्यावेळेला तुम्हाला त्या एका धावेचे ते महत्त्व आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सतीश तैनात होईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ येणारा अंतिम चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू पायांवरती जाऊन आदळलाय. येतो इथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होती. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यस, ड्रिंक्स ब्रेक आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. झाली आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि त्याच 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण 21 पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि याच 12 चेंडूंवरती जास्तीत जास्त इथे धावा खर्च करण्याचा नवले मेरवी या संघाचा प्रयत्न असणार आहे. आतापर्यंत नवलं जयभैरी नाचणे संघ चांगली कामगिरी केली आहे. 3 षटकं अप्रतिम इथे फेकली गेली आहेत. गोलंदाजांकडून कोणत्याही प्रकारची इथे चूक झाली नाही आहे आणि त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती रफ्तार किंग जयभैरी नाचणे संघाचा आपल्याला सागर उर्फ भाऊ पाहायला मिळतोय. भाऊलावरती ते विश्वास दाखवलाय. त्या विश्वासावरती उभं राहायचं आहे. पहिला चेंडू आहे, लेग ब्रेक केलेला चेंडू. चेंडू टप्पामध्ये बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. दिगंबरला इथे काही समजत नाही आहे. येतोय ते डॉट बॉल निर्धाव चेंडूची ते सांगता होईल. फॉलोथ्रोमध्ये चेंडू इथे फील्ड केल्या गेल्या. त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या दिशेने आले. शुभम गावडे आणि अंकुश गाडी तिथे तैनात होता आणि त्यानंतर 2 धावा या रोखू शकत नाहीये आणि याच आता 2 धावांनी संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. इथे मात्र झेल घेणं गरजेचं आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अंकुश गाडीला समोरच्या दिशेने इथे तैनात केलं आणि त्यानंतर पुढचा चेंडू आहे. चेंडूला बाउंड्रीच्या इथे बाहेर पाठवलं जातोय. अप्रतिम फटका आपण चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर इथे पाठवलं जातोय. या सामन्यावरती आपल्याला बहारदार कामगिरीची दिगंबरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा दुसऱ्याच्या माध्यमातून रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि त्यानंतर येणारा चौथा चेंडू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रयत्न फसलाय. बॅटची हलकीशी काढायला लागली आणि त्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि याच एका धावेने आता संघाची धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचेल. सागर इथे महागड षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. आतापर्यंत 9 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अप्रतिम फलंदाजी दिगंबरच्या माध्यमातून केली गेली आहे आणि ही सगळ्या खेळाडूची खासियत राहिली आहे. ज्याच्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्याच वेळेला त्या अडचणीवरती मात केली जाते. संघाला धावांची गरज असते त्यावेळेला त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या बॅटमधून धावा इथे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 10 चेंडूंचा सामना केला आणि त्या 10 चेंडूंवरती 19 धावा या वैयक्तिक धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि त्याच्याच मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर आहे.
नाही तिथे सामन्याला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण दिगंबरला पाहतोय, वारंवार त्याच्या माध्यमातून रिव्हर्स इथे फटके खेळले जात आहेत. त्यानंतर आता स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क झाला नाहीये. प्रथमेश सोनार तिथे चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावीने आता संघाची धावसंख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला सागर पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने चेंडू ते कडावलं चालू आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि त्या 4 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा इथे पाहायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती प्रथमेश सोनार आपल्याला त्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक कोणतील पहिलं संघाकडून 6 चेंडू, पहिला चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका दिगंबरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शुभम गावडे तिथे तैनात आहे. एक धाव इथे पाहायला मिळते आहे आणि त्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये क्रीडांगणाच्या बाहेर येताना आपल्याला राहुल पाहायला मिळेल. लागलेला धक्का क्रमांक 4. क्रीडांगणाच्या बाहेर ते राहुलला पाठवलं जात आहे. संघाची धावसंख्या 32 अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या चेंडूवरती इथे धाव बाद झालाय. थोडस इथे सतीश इथे नाराज आहे, कारण शुभमचा थ्रो इथे अचूक घेणं गरजेचं होतं. डायरेक्ट थ्रो इथे करावा लागणार आहे आणि त्यानंतर आता बॅटिंग एंडवरती स्वप्नीलला इथे दाखल केला जातोय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तसं नवलाई मेरवी संघाचा स्वप्नील आपल्याला दाखवताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती दिगंबर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण स्वप्नील इथे पाहणार आहोत. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा इथे खेळ झालाय. अजूनही निर्णायक 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 32 धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न हा प्रथमेश सोनारचा असणार आहे. पुढचा चेंडू आहे, मोठा फटका लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. अथर्व तिथे तैनात आहे आणि त्यानंतर एक धाव इथे घेतली जाते आणि त्याच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये केलं गेलं आणि याच आता 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचेल. जो जीत गया वही सिकंदर, जो हार गया वो घर के अंदर, असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी मस्ट विन आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या स्थान इथे कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी इथे गरजेचं आहे. आणि त्यानंतर येणारे अजूनही 4 चेंडू गोलंदाजी मार्ग वरती प्रथमेश सोनार पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट, द नेक्स्ट बॉल. यस सर, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय. वाईड चेंडूचा एक अतिरिक्त धाव नवलाई मेरवी या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 वापरला जातोय. पंच गोलंदाजीला इथे दंडहित करतील आणि ही अतिरिक्त धाव नवलाई मेरवी या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला ही अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. 2 धावा या अतिरिक्त समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिल्या जात आहेत. प्रथमेशला इथे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. लाईन आणि लेंथ इथे अचूक ठेवावी लागेल, कारण स्ट्रायकिंग एंडवरती आपण दिगंबर पाहतोय. त्याच्या माध्यमातून वारंवार रिव्हर्सचे फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. लेग साईडच्या दिशेने चेंडूला गटवलं जात आहे. विजय कनोज तिथे तैनात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. पायाने इथे चेंडूला इथे फील्ड केला जातोय आणि त्यानंतर एकच धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता डावक्रियाचा फलंदाज आपण राहुलला इथे पाहणार आहोत. स्वप्नीलला इथे पाहणार आहोत. राहुल क्रीडांगणाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर राहुलची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण स्वप्नीलला इथे पाहतोय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये सगळे पाहिलं गेलं तो स्वप्नील क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील, गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. येणारा 4था चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र यश त्यांच्या समोर आदळला गेला. लागलेला धक्का क्रमांक 5वा LBW चा शिकार होताना स्वप्नील क्रीडांगणाच्या इथे बाहेर येईल. लाजवाब गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून केली जाते. स्टंप लाईन वरती इथे गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर पंचांकडे अपील केली गेली आणि 30 पंचांकडून इथे अपील आपल्याला पाहायला मिळाली.
पंचाच्या माध्यमातून ते आउट इथे घोषित केला जातोय. लागलेला धक्काक्रमांक आपण 5वा पाहिलाय. जाकादेवी पावस संघ कर्णधार आणि रत्नदीप पाटीलवाडी संघाचा कर्णधार यश कीर यांच्याकडे आपण समालोचन कक्षाजवळ येऊन संपर्क साधायचा आहे. त्वरित आपण यायचंय. जाकादेवी पावस संघ कर्णधार आणि रत्नदीप पाटीलवाडी संघनायक यश कीर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षाजवळ आपण त्वरित या. न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये किशोरला आपण पाहतोय, ज्याने केली आहे कमाल आणि या स्पर्धेमध्ये पूर्ण धमाल ज्याने केली तोच किशोर आपल्याला स्ट्रायकिंग एडवरती पाहायला मिळाला आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला 4 चढीवरती 4 विकेट पाहायला मिळाले. आणि हा इतिहास या मैदानावरती ज्या गोलंदाजाकडून रचला गेला तोच गोलंदाज आता फलंदाजी करण्यासाठी किशोर दाखल होतोय आणि ज्याच्या माध्यमातून विजयी षटकार इथे लगावला होता तोच किशोर आपण पाहतोय. इथे मात्र वाईट चेंडू घोषित केला जाईल. संघाच्या धावसंख्येत भर पडती आहे. संघाची धावसंख्या 38 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. यस, 5व्या षटकातील अंतिम चेंडू गोलंदाजी मार्गावरती प्रथमेश तैनात आहे. पुढचा चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि त्यानंतर एक धाव इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, धावबाची संधी आहे. धावबाद इथे होताना आपल्याला फलंदाज इथे किशोर पाहायला मिळेल. म्हणजेच काय, एकच धावी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार. 39 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि 40 धावांचं इथे उद्दिष्ट जयभैरी नाचण्या संघासमोर ठेवलं जात आहे. प्रथम घेतलेला फलंदाजी करण्याचा निर्णय आणि तोच निर्णय थोडासा इथे आपल्याला चुकताना पाहायला मिळालाय. केवळ 39 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या, जिथे 25 ते 50 धावा लगावणं गरजेचं होतं. परंतु इथे आतापर्यंत निर्धारित 5 षटकांमध्ये 39 धावा लगावल्या जात आहेत. विनंती केली जाते, जाकादेवी पावस संघ कर्णधार आणि रत्नदीप पाटीलवाडी संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाजवळ या आणि यश कीर यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. रत्नदीप पाटीलवाडी संघ
वो इससे पहले गवा चुके हैं। तीसरी बार वो चैंपियन बनने की कोशिश करेंगे रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम। लेकिन इस समय बॉलिंग मार्ग पर जो कि तैयार होते हुए विजय कनौजे के लिए पहली गेंद लेकर धीमी गति की गेंद चेंज ऑफ पेस गेंद पर बीट हुए हैं बैट्समैन। 40 रनों का टारगेट है। नितिन मादिए जो कि इस समय बॉलिंग की बागडोर संभाले हुए हैं। नितिन इस ओवर की अगली गेंद करेंगे ओवर द विकेट से। नितिन जो कि इस समय जो कि दाएं हाथ के गेंदबाज है, ओवर द विकेट से गेंद करेंगे। मैच के अंपायर है मैदलवी संकेत जो कि दोनों गांवकड़ी के हैं। बड़ी अंपायरिंग रह चुकी उनके द्वारा। और फिर से एक बार नितिन ओवर द विकेट से गेंद करेंगे विजय के लिए। और विजय ने इस बार ऑन साइड पर गेंद को उठाकर खेला। लगभग 2 बाउंस गेंद फील्ड हो रही है। एक रन पूरा क्या दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं। जब तक कि थोड़ी सी ढिलाई दिखाते हुए यहाँ पर डबल मेरवी के प्लेयर्स, तब तक 2 रन के मदद से खाता खुल चुका है यहाँ पर जय भरी नाथने की टीम का। उन्हें 40 रन बनाने हैं ये मैच जीतने के लिए। फिर से एक बार नितिन मादिए राइट हैंड ओवर द विकेट से गेंद करेंगे। इस समय विजय कनौजे पहले बैट से संतुष्ट नहीं थे, दूसरे बैट से वो अपने पारी को आगे बढ़ाएंगे। क्या 40 रन डिफेंस कर सकेगी नवलाई बेरवी की टीम? जीतने वाली टीम पावर्स के साथ मैच खेलेंगी। जाकर देवी पावर्स के साथ उनका मैच होगा। इस पीछे नितिन राइट हैंड ओवर द विकेट से गेंद करेंगे। दाएं हाथ से ओवर द विकेट से विजय कनौजे को गेंद अंतिम समय पर गेंद को ऑन साइड पर गेंद को खेला। लगभग फॉरवर्ड शॉट के स्थान पर गेंद जाते हुए ठीक हमारे लेग साइड के अंपायर स्क्वायर लेग अंपायर की तरफ जाते हुए गेंद 1 रन। और इस 1 रन की वजह से रन संख्या बनती हुई कुल मिलाकर 3 हो चुकी है। 37 रनों की आवश्यकता है ये मुकाबला जीतने के लिए। फिर से एक बार नितिन राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे दाएं हाथ के बैट्समैन के लिए। अक्षय इस बार हल्के हाथों से ऑन साइड पर गेंद को डिप्ले करते हुए गेंद को निकाला। फील्डर श्री ग्राउंड पर तैनात थे। एक लौता रन अक्षय सावंत के खाते में इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ जय भरी की टीम का 4 और बिना किसी विकेटों के नुकसान पर फिर से 12 अगली गेंद देकर यहाँ पर नितिन मादिए राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे विजय कनौजे के लिए। इस बार बढ़िया गेंद थी, टिप्पा खाने के बाद संभवतः बैट से लगती सी होती हुई गेंद जाती हुई विकेट के पीछे। गेंद जब तक की वहां पर फील हो रही है विकेट के पीछे जब तक की 1 रन। दिगंबर इस समय विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है। रन संख्या 5 जय भरी नाचने की टीम की। फिर से 12 अगली गेंद लेकर राइट ओवर द विकेट से आते हुए अक्षय सावंत सामना करेंगे। लेग स्टंप के काफी बार पीछ होती हुई गेंद और इसी के साथ वाइड बॉल का इशारा आ चुका है अंपायरों का। एक एक्स्ट्रा रन की मदद से रन संख्या स्कोर 6 और बिना किसी विकेट के नुकसान पर 40 रनों का टारगेट है ये मैच जीतने के लिए। फिर से बार जय भरी टीम के सामने टारगेट बन चुका है। इसे विजय ने 3 ओवर द विकेट से गेंद करेंगे। इस बार हार्ड बॉलिंग पर ड्राइव किया, कवर स्टक और की तरफ फील्डर वहां पर तैनात। 1 रन जब तक मिल चुका है और हाँ ना हुई थोड़ी सी मिस फील्डिंग, दूसरा रन पूरा कर रहे हैं। फील्डर भी थोड़े से दबाव में आ गए और इसी की वजह के साथ 2 रन की मदद से पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बन चुकी है 8 बिना किसी विकेटों के नुकसान पर। श्री वैभव अशोक सुर्वे, अनुभव वीरेंद्र पांडुरंग सुर्वे, दिगंबर हरिकीर, अनिल अशोक सुर्वे, सचिन जयवंत कीर, स्वरा संजय रांगणकर, संकेत किशोर पाटिल, श्री कृष्ण आत्माराम कीर, गणेश अनंत सुर्वे, वैभवजी पावसकर, रवींद्र आत्माराम कीर, तुकाराम विश्वनाथ पेंटकर, नंदकुमार दत्ताराम चव्हाण, समीर फिलनकर टाकरेवाड़ी, रघुवीर विश्वनाथ पेटकर, अद्विक अक्षय तोड़नकर, योगित निखिल सुर्वे। ये है हमारे कैश प्राइज के स्पॉन्सर जिन्होंने जबरदस्त सपोर्ट किया है इस टूर्नामेंट के लिए। उसी तरह सुजल, कृष्णकांत कीर, कुमार कार्तिक, कुणाल कीर। तो इस पीछे अग्नि गेंद करेंगे शांताराम बिकाजी कीर, महेश जी भाटकर, स्वप्निल जो कि नया और प्रारंभ करेंगे, नेताजी पाटिल, नंद कुमार जी मुरकर, संतोष जी तोड़नकर, महेश जी झापड़ेकर, महेश जी भाटकर जिन्होंने जबरदस्त सपोर्ट किया है इस टूर्नामेंट के लिए। ओवर द विकेट से गेंद करेंगे इस समय विजय कनौजे, दाएं हाथ के बैट्समैन जो कि सामना करेंगे स्वप्निल गेंद करेंगे। बड़ा मैच होने की संभावना है। ओवर द विकेट से ये गेंद लेग स्टंप मिले पर बढ़िया गेंद है, अपील है अंपायर के ऊपर, इसका कोई असर नहीं। जोरदार अपील दी है स्वप्निल की और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला है। राइट हैंड ओवर द विकेट से गेंद करेंगे। प्लेऑफ में पहुंचने वाली
सभी प्लेयरों के लिए टी शर्ट प्रेजेंट किए हैं महेश भाटकर इनके सौजन्य से। एक बार शॉर्ट बॉल उसको उठाकर खेला, फील्डर के हाथ में कैच और उसी के साथ पहला झटका। विजय करोजे बैक टू द पेविलियन, मिड विकेट के ऊपर से मारना चाहते थे, टाइमिंग अच्छी नहीं कर सके हैं और गेंद सीधे मिड विकेट के फील्डर के हाथ में। पहला विकेट मिलता हुआ नवलाई मेरवी की टीम के लिए। शालीमार कीर चंद्रकांत सुर्वे और सतीश जी शेटे एक और हमारे स्पॉन्सर, काफी जबरदस्त स्पॉन्सरों की लिस्ट बन चुकी है और इस बीच मैदान पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। प्रथमेश जो कि नए बल्लेबाज आ चुके हैं बैटिंग करने के लिए। जीतने के लिए टारगेट है 40 रन का और इस समय रन संख्या बन चुकी है मात्र 8 और ओवर द विकेट से बढ़िया कट करते हुए गेंद को खेला है बैकपट पॉइंट की दिशा में। एक रन पूरा क्या, दूसरे के लिए सोच रहे हैं लेकिन एक रन का इशारा इस बीच हमारे अंपायरों का। इस एक रन की मदद से रन संख्या स्कोर 9 और एक विकेट के नुकसान पर मिड विकेट स्क्वायर लेग के बीचों बीच खेलने का प्रयास किया। विजय कनौजे ने कैच दे बैठे, बढ़िया फील्डिंग देखने को मिली यहां पर नवलाई मेरवी के फील्डरों के द्वारा। शानदार कैच राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए गेंद करेंगे प्रथमेश के लिए, जिसे बीच ये गेंद स्वप्निल की, ये बढ़िया स्ट्रोक खेला है लॉन्ग लेग के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर आ रही है। ये शानदार छक्का यहां पर प्रथमेश सोनार के बैट से निकलता हुआ, थोड़ी सी शॉर्ट गेंद मिली उसके ऊपर बढ़िया फुल करते हुए गेंद को निकाला लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर छक्के के लिए। और छक्के की मदद से रन संख्या कुल मिलाकर बन चुकी है 15 रन एक विकेट के नुकसान पर। गेंद लेग स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर गेंद को फ्लिक करते हुए एक रन दौड़ कर पूरा क्या, एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा। इस एक रन के बदले से रन संख्या पहुंच चुकी है 16 पर। 16 रन ओवर नंबर पारी का दूसरा प्रगति पर। फिर से एक बार ओवर द विकेट से गेंद करेंगे। जाका टीवी रन पार की इस प्रीमियर लीग में 3 बार फाइनल में पोजीशन बनाई रत्नदीप पाटिलवाड़ी मिर्जोला की टीम ने। ओवर द विकेट से गेंद बढ़िया गेंद हल्का से गेंद को खेला है, गेंद जाते स्क्वायर थर्ड मैन की दिशा में से पहले की एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए सोच रहे हैं, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट है, रनआउट का खतरा बन सकता है लेकिन इस समय वहां पर अक्षय सावंत आउट। बढ़िया सफलता चटकाते हुए दूसरे रन की प्रयास किया गया लेकिन एंड वक्त पर नहीं पहुंच सके क्रीज पर और इसी के साथ यहां पर एक मिनिट फक्त विनंती केली जाते, जे बांधावरती बसलेत ना मित्रांनो, ते फक्त बांधाच्या जरा आतमध्ये बसा जेणेकरून तुमच्याला बॉल स्पर्श होणार नाही, कारण हा निर्णायक सामना आहे. कोणत्याही बाजूने हा सामना झुकू शकतो. एक धाव इथे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विनंती केली जाते, जे बांधावरती बसलेत ते आपण पाय वरती करून बसा. याची आपण दखल द्या. सामन्याचा आनंद लुटा परंतु आपल्यामुळे कोणताही अडथळा येऊ देऊ नका, विनंती आपल्याला. रन 17 रन स्कोर हो चुका है और इस बीच बॉलिंग मार्ग पर दिगंबर ओवर नंबर पारी का तीसरा आरंभ करेंगे.
तीसरे विकेट दिगंबर ओवर द विकेट से गेंद करते हुए ये गेंद इस बार उठाना चाहते थे, बीट हुए हैं बैट्समैन, लेकिन तब तक एक रन यहां पर मिलता हुआ और इस एक रन की वजह से प्रथमेश ने टीम के स्कोर को पहुंचा दिया है 18 पर। टारगेट है 40 रनों का और एक बार फिर अगली गेंद करते हुए दाहिने से राइट बोर्ड विकेट से दिगंबर गेंद कर रहे हैं और अक्षय सावंत सामना करेंगे। ये शॉर्ट बॉल उसको उठाकर खेला है, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, ये शानदार छक्का, शॉर्ट गेंद भी नहीं थी। एक और बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास था, बीट होते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में, रन बनने की कोई संभावना नहीं है। 16 रन जीत के लिए बना दे है। यहां पर फिर से दिगंबर राइट बोर्ड विकेट से गेंद करेंगे, दाएं हाथ से ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं दिगंबर। अक्षय सावंत सामना करेंगे, ये गेंद अपनी पर गेंद को ड्राइव करना चाहते थे, बीट हुए गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में लगातार 2 गेंदों के ऊपर वापसी करते हुए बॉलर कम बैक करते हुए इस समय और रन संख्या यानी कि 16 रन चाहिए जीतने के लिए। ओवर नंबर पारी का तीसरा प्रगति पर, इस ओवर के बाद ड्रिंक्स जो कि मैदान पर पहुंचेगा, इस बीच तैयार होते हुए राइट बोर्ड विकेट से गेंद करेंगे। तीसरे ओवर का खेल प्रगति पर राइट मोड़ विकेट से गेंद कर रहे हैं अक्षय सावंत के लिए, फुल टॉस मिलकर गेंद को निकाल दिया है, इस बार गेंद हवा में कैच लेते हुए यहां पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के फील्डर के हाथ में सीधा स्ट्रोक, अक्षय सावंत आउट। विकेट नंबर दूसरा जयपुरी की टीम का गिर चुका है, उनके अक्षय सावंत आउट होकर रन आउट रहते हुए। के लिए दिया जाएगा और इस समय 13 बॉल 16 रनों की जरूरत है। काफी जबरदस्त सपोर्ट करते हुए इस टूर्नामेंट के आदरणीय संदीप जी तोड़नकर। तो इस बीच 13 बॉल 16 रन, एक गेंद बाकी है। ड्रिंक्स की तैयारी हो रही है, मैदान पर आ रहे हैं बैटिंग करने के लिए। दाएं हाथ के बैट्समैन सागर को भेजा गया है और सागर ने भी एक शानदार छक्का जड़ा दिया था कल के मैच में और अपनी टीम को बिल्कुल जीत के ऊपर खड़ा कर दिया था। लगातार 3 बार टूर्नामेंट के फाइनल में पोजीशन बनाने वाली एकलौती टीम है रत्नदीप पाटिलवाड़ी बिरजोले। इस बार क्या वो अपने हैट्रिक या चैंपियन क्या बना सकेंगी, ये देखने वाली बात है। और इस बीच राइट मोड़ द विकेट से गेंद करेंगे दिगंबर। इस समय सागर नागवेकर को फुल टॉस बनकर गेंद आ रही है, गेंद 1 बॉल बाउंड्री लाइन के नजदीक फील हो रही है, ये खराब गेंद है लेकिन उसके ऊपर 2 रन यहां पर मिलते हुए हल्की सी ओवर थ्रो थी, 2 रन बना लिए गए। और इस बीच 12 बॉल, अब जीतने के लिए 14 रनों की जरूरत। ओवर की समाप्ति। राजा जी की ड्रिंक्स ट्रॉली लेकर जा रहे, हाथ में कुछ बोतल लेकर जा रहे हुए। अशोक सुरवे, अनुभव वीरेंद्र पांडुरंग सुरवे, दिगंबर हरी कीर, अनिल अशोक सुरवे, सचिन जयवंत कीर, स्वरा संजय रांगणकर, संकेश किशोर पाटिल, श्रीकृष्ण आत्माराम कीर, गणेश अनंत सुरवे, वैभवजी पावसकर, रविंद्र कीर, तुकाराम विश्वनाथ पेटकर, नंदकुमार चव्हाण, समीर पिलनकर, रघुवीर पेटकर, अद्विक अक्षय तोड़नकर, योगित निखिल सुरवे, नेताजी पाटिल, बंधुजी वारिशे, नंदाशेठजी मुरकर, महेश जी भाटकर, संदीप जी तोड़नकर, श्रेयस सुनील कीर, श्रीधर तोड़नकर यांच्या स्मरणार्थ रुपेश श्रीधर तोड़नकर,
यांच्याकडून देखील बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. श्रीकांत सूर्यकांत पेटकर, रजत दत्तात्रय बाटकर, शैलेश सुर्वे, संकेत सुर्वे, तेजस मनोहर पालकर, शालिमार कीर, चंद्रकांत सुर्वे, सतीशजी शेटे, सुजल कृष्णकांत कीर, कार्तिक कुणाल कीर, कुमार पवन, कृष्णकांत कीर. 12 बॉलों पर 14 रन की आवश्यकता है. ये मैच जीतकर लगभग सेमीफाइनल संभवतः खेला जाएगा पावस के साथ, लेकिन 12 बॉल 14 रन जीतने के लिए बनाने हैं. राहुल मादिए जो कि इस बीच बॉलिंग मार्ग पर है. जय भैरी नाचने की टीम इस समय टारगेट को क्या स्वीकार कर सकेगी. 12 गेंदों पर 14 रन बनाने हैं. बिल्कुल गेंदों के ऊपर यह मैच आ चुका है. राइट आर्म ओवर द विकेट से नए ओवर की शुरुआत होती हुई राहुल मादिए जो कि ओवर नंबर पारी का चौथा. 12 बॉल 14 रनों की जरूरत है. और बार बैकफुट पर बढ़िया स्ट्रोक खेला, गेंद सीधे बाउंड्री लाइन के ऊपर से जा रहे 6 रनों के लिए. शानदार छक्का यहां पर प्रथमेश सोनार के बल्ले से निकलता हुआ. देंगे 11 गेंदों पर 8 रन बनाने हैं. फिर से एक बार सामना करते हुए प्रथमेश दाहिने के बैट्समैन राइट ओवर द विकेट से राहुल की गेंद पटकती हुई गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में लगभग ऑफ स्टंप से थोड़ी नजदीक से हुई गेंद पहुंची है और नजदीकी फील्डरों के द्वारा वापस देते हुए बॉलर के लिए 10 बॉल 8 रन की आवश्यकता है. लगभग सेमीफाइनल का मुकाबला हो सकेगा यहाँ पर पावर्स की टीम और इस मैच की विनर टीम का रत्नदीप पाटिल वाला ऑर्डिनरी टूर्नामेंट के फाइनल में है. और द विकेट से गेंद आते हुए प्रथमेश को गेंद ड्राइव किया, कॉरेज ठाकुर की तरफ गेंद को निकाला, वहां पर फील्डर वहां पर तैनात. 1 रन दौड़कर पूरा करते हुए अब 7 मात्र रन आवश्यक है जीतने के लिए. 9 गेंदें बाकी है. 9 गेंदों पर 7 रन चाहिए जीतने के लिए. क्या नवलाई बेरवी इस स्कोर को डिफेंस कर सकेगी, क्या 7 रन वो बचा सकेगी, ये देखने वाली बात है. इस समय सागर नागवेकर स्ट्राइक पर पहुंच रहे हैं बैटिंग करने के लिए. 9 बॉल 7 रन इस समय बराबरी का मौका बनता हुआ इस मैच में दोनों टीमों के लिए. एक बार फिर अगली गेंद करते हुए राइट ऑफ द विकेट से गेंद करेंगे. राहुल की गेंद ओवर पेज इसको खेला है, ड्राइव किया है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच. वहां पर फील्डर गेंद को जब तक कि स्वप्निल गेंद को उठा रहे हैं. एकमात्र 6 रनों की आवश्यकता है. 8 बॉल बाकी है. 8 बॉलों में 6 रनों की जरूरत है जीतने के लिए. फिर से बार अगली गेंद करेंगे. 2 बैट्समैन इस समय बैटर मैदान पर है, सागर नागवेकर, प्रथमेश सोनार. 8 बॉल 6 रनों की जरूरत है जीतने के लिए. दहत के बैट्समैन सामना करते हुए कल भी जबरदस्त बल्लेबाजी प्रथमेश के द्वारा देखने को मिली. इस बीच अगली गेंद करते हुए सतीश नाथनकर को स्क्वाड में शामिल किया गया है. राइट मोर द विकेट से गेंद डालते हुए प्रथमेश को ये गेंद उसको उठाकर गेंद को खेलना है. शानदार छक्का यहां पर, लेकिन क्या जबरदस्त प्रयास, जबरदस्त फील्डिंग, लगभग सिक्सर को बचा दिया है. शानदार फील्डिंग यहां पर और रन आउट का खतरा. और इसी के साथ सागर यहां पर आउट हो रहे हैं. सिर्फ मात्र रन मिलते हुए एक रन मिला है. 5 रन की आवश्यकता 7 बॉल पर. जबरदस्त फील्डिंग किशोर के द्वारा देखने को मिल चुकी है और संभवतः जो बेस्ट फील्डर का जो इनाम की तरफ वो बढ़ रहे हैं उसके पोजीशन पर आ रहे हैं. उन्होंने शानदार फील्डिंग की है. पर मैच का जो भी फैसला हो, किशोर ने शानदार फील्डिंग का प्रदर्शन किया. जो टीम हारेगी वो सीधे अपने घरों की तरफ बढ़ेगी, जो टीम जीतेगी इसी ग्राउंड पर पावर्स जगदीश पावर्स के साथ मुकाबला करेंगे सेमीफाइनल जीतने के लिए. तो इस समय 7 बॉल 5 रनों की आवश्यकता है. सतीश नाथनकर पहुंच रहे हैं ग्राउंड पर बैटिंग करने के लिए. दूसरे रन के लिए कोई रिस्पांस नहीं था नॉन स्ट्राइक एंड से प्रथमेश का, लेकिन सागर रन के लिए दौड़ रहे थे. इस समय 7 बॉल 5 रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए. बड़ा मैच जाका देवी प्रीमियर लीग के माध्यम से देखने को मिल चुका है. काफी लोग जुड़े हुए हैं यूट्यूब के माध्यम से, जो कि प्रो लिंक स्पोर्ट लाइव यहां पर टेलीकास्ट करता हुआ इस टूर्नामेंट के मैचेस. इस बीच अगली गेंद इस ओवर में सतीश नाथनकर के लिए ये गेंद बढ़िया स्ट्रोक खेल रहा है. मिड विकेट पर आउट होने का खतरा. आउट यहां पर विकेट गिरता हुआ सतीश नाथनकर आउट हुए हैं.
स्ट्रोक के लिए जगह बनाना चाहते हैं, लेकिन गैप को नहीं ढूंढ सके, सीधे फील्डर के हाथ में गेंद। अब जबकि ओवर समाप्त हो चुकी है, 6 बॉल 5 रन, ओवर की समाप्ति हो चुकी है। सिक्सर किंग के लिए टी शर्ट, ट्रैक है, कैप है, तेजस मनोहर पालकर इनके सौजन्य से रखा गया है और 6 बॉल 5 रन की आवश्यकता है। जीत रहा है, संघर्ष कर रहा है यहाँ पर नवलाई मेरवी की टीम। इस मैच में क्या उन्हें आखिर भी जीत मिल सकेगी, जो कि जय भैरी नाचने की टीम मात्र 5 रन दूर है पावर्स टीम के साथ खेलने के लिए। सामना करते हुए यहाँ पर एक बार फिर जो कि मैदान पर आ रहे अमर गजने नए बैट्समैन के रूप में आ रहे हैं। लगातार विकेट गिरे हैं तो सागर के बाद, जबकि सागर रन आउट हुए उसके बाद विकेट सतीश नाचनकर पहुंचे थे बैकग्राउंड पर। एक सिक्सर के साथ मैच को समाप्त करने की कोशिश वहां पर उनकी अधूरी रह चुकी है, उन्हें कैच किया गया। अब मात्र 6 गेंदे 5 रन की आवश्यकता है, लेकिन एक एंड पर खड़े हुए हैं प्रथमेश सोनार। क्या वो मैच को गंवाएंगे, क्या जीत दिलाएंगे, ये तो आने वाला समय बताएगा। 6 गेंदे 5 रन की आवश्यकता है। किशोर ने जबरदस्त एफर्ट दिखाया, उन्होंने बाउंड्री रोकी है और निश्चित रूप से हमारी टेक्निकल कमेटी उनके उस फील्डिंग का निश्चित रूप से वो देखेंगे और उसके बाद ये तय होगा कि आखिर में आज के फाइनल के बाद कौन सा प्लेयर यहाँ पर बेस्ट फील्डर के रूप में उन्हें प्रेजेंट मिलेगा। राइट राउंड द विकेट से किशोर की ये गेंद, बढ़िया गेंद ड्राइव किया है, कवर स्टकर की तरफ गेंद को फेरा है, 1 रन दौड़ को पूरा किया, दूसरे रन की मांग है, रन आउट का खतरा बन सकता है, लेकिन खराब एंड पर थ्रो, निश्चित रूप से रॉन्ग एंड पर थ्रो किया गया। इस समय थ्रो बॉलिंग एंड पर आने की आवश्यकता थी, लेकिन अब 3 रन मात्र जीतने के लिए 5 बॉलों पर 3 रनों की जरूरत है। 5 गेंदों पर 3 रनों की आवश्यकता है। जो टीम जीतेगी निश्चित तौर से यहाँ पर उन्हें सेमीफाइनल के रूप में एक मैच खेलने को मिलेगा। जो टीम हारेंगे टूर्नामेंट से बाहर होगी, अपने घरों की तरफ बढ़ेगी, जबकि जीतने के लिए लगभग 3 रन चाहिए। 5 गेंदे 3 रन। पिछले मैच में भी ये 3 का आंकड़ा लगातार देखने को मिल रहा था, जबकि पाटिलवाड़ी की टीम बैटिंग कर रही थी। 3 रन चाहिए जीतने के लिए इस समय, जबकि सामना करते हुए यहां पर राइट हैंड ओवर द विकेट से गेंद करते हुए 5 गेंदों पर 3 रनों की आवश्यकता है, जो कि ग्राउंड शॉट, जो कि फील्डर डीप खड़े हुए हैं और इस समय किशोर की ये गेंद और अंतिम चरण पर गेंद को पंच करते हुए गेंद को खेला बैकवर्ड बॉल की दिशा में, लगभग वहां पर गेंद फील होती हुई एकलौता रन मिल चुका है। अब 2 रन की आवश्यकता है। 4 बॉल 2 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 4 गेंदों पर 2 रन। लकी ड्रॉ शुरू हो चुका है। आज 3 इनाम यहां पर मिलेंगे लकी ड्रॉ के माध्यम से। और राइट बोर्ड द विकेट से, राउंड द विकेट से किशोर जो कि गेंदबाजी कर रहे हैं, पर्पल कैप के समय किशोर गेंदबाजी कर रहे हैं। क्या 2 रन डिफेंस करेंगे, इस बार गेंद को खेला और इसी के साथ प्रत्यय यहां पर अमर गजने का देखने विकेट उन्हें मिलता हुआ और इसी के साथ यहां पर अमर गजने आउट हो गए। अब 3 बॉल 2 रन, 3 गेंदों में 2 रन पर्पल कैप के। इस समय किशोर जबरदस्त बॉलिंग करते हुए क्या 2 रन डिफेंस कर सकेंगे, क्या 2 रन बचाएंगे, जो कि 3 बॉल 2 रनों की आवश्यकता है। 40,000 का कैश प्राइज विनर टीम के लिए रखा गया है, जो कि नेताजी पाटिल, बंधु शेठ वारिश है, नंदा शेठ जी मुरकर, महेश जी भाटकर, संदीप जी तोड़नकर, इनके माध्यम से ये कैश प्राइज है। और नितिन जी पुरुषोत्तम कीर इनके तरफ से विजेता ट्रॉफी। और इसी बीच अब जीतने के लिए जो कि समीत मैदान पर आ चुके हैं। 3 बॉल 2 रन और देखना है किशोर किस तरीके से इस मैच में हावी हो सकते हैं जय भैरीनाथ के बैटरों पर, जबकि 2 रन की आवश्यकता, 3 बॉल बाकी। इस समय जीतने वाली टीम इसी ग्राउंड पर पावर्स के साथ मुकाबला करेगी, हारने वाली टीम सीधे अपने घरों की तरफ बढ़ेगी। 3 बॉल और इससे के लिए 2 रन की आवश्यकता है। किशोर गेंद कर रहे हैं, ये गेंद बल्ले का एक जगह है और इसी के साथ विकेट के पीछे शानदार कैच और इसी के साथ ये विकेट चटका दिया है। मैजिक ओवर जारी है। इस समय 2 बॉल
2 रनों की जरूरत है। बैट्समैन सुमित आउट होकर वापस लौट रहे हैं। क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं किशोर। 200 को भेजा गया है। शुभम आ गए हैं। जबरदस्त मैच मुकाबला चलता हुआ रोमांच भरा मैच इस ग्राउंड के ऊपर। 2 बॉल 2 रनों की जरूरत है और जो सिक्सर बचाया था किशोर ने उसी से ये प्रेशर टर्निंग पॉइंट बन चुका है और सुपर ओवर यदि ये मैच तय होता है तो निश्चित रूप से सुपर ओवर होगा। 2 बॉल 2 रनों की जरूरत है। टारगेट कतई मुश्किल नहीं है जय भैरी के लिए। हारेंगे तो अपनी गलती की वजह से हारेंगे। 2 बॉलों पर 2 रनों की आवश्यकता है जो कि जबरदस्त वापसी करते हुए यहां पर नवलाई मेरवे की टीम किशोर राइट राउंड में कैसे गेंद करेंगे। इस समय शुभम जो कि सामना करते हुए किशोर की गेंद और बार बीट हुए हैं और इसी के साथ एक और सफलता। 1 बॉल 2 रन 1 बॉल 2 रन। हम पहले भी कह चुके हैं कि विकेट के ऊपर रुककर बैटिंग करने की आवश्यकता है लेकिन इस समय रन आउट है। 1 गेंद 2 रन। यदि टाई होता है तो सुपर ओवर यहां पर खेला जाएगा और अब ऐसा लगता है कि जो बैटिंग थी तगड़ी बैटिंग लाइनअप यहां पर ध्वस्त हो चुकी है। जय भैरी की 1 गेंद पर किशोर ने क्या कमाल की बॉलिंग की है। जिन्हें पर्पल कैप भी मिला है और ऑरेंज कैप के हमारे प्रणय मुरकर है जो इस समय स्कोरिंग में टॉप पर चल रहे हैं। 1 बॉल 2 रनों की जरूरत है। रोमांच भरा मुकाबला आखिरी गेंद तक पहुंच चुका है। 40 रन के टारगेट के लिए काफी पसीना बहाना पड़ा है जय भैरी नाचने के टीम के लिए जो कि इस समय 1 बॉल 2 रनों की जरूरत है। संकेत है मैं देवी जो कि इस मैच के अंपायर है। जबरदस्त मुकाबला चलता हुआ इस पिच नवलाई बेरवी की टीम आखिरी गेंद तक चल रही है। किशोर ने जो छक्का यहां पर रोका था बेहतरीन फील्डिंग उन्होंने की है। उसके बाद मैच में एक कड़वट बदलते हुए टर्निंग पॉइंट है उस मैच का इस मैच का जबकि उन्होंने शानदार छक्के को रोका। 1 बॉल 2 रन। जीतने वाली टीम पावर्स के साथ लगभग सेमीफाइनल होगा। राइट राउंड में विकेट सेकेंड ऑलरेडी रत्नदीप पाटिलवाड़ी खेड़म टूर्नामेंट के फाइनल में है। लगातार 3 बार वो इस टूर्नामेंट के फाइनल में लगातार पहुंच चुकी है। 2 बार फाइनल गंवा चुकी है। तीसरी बार आज एक बार फिर चैंपियन बनने की कोशिश करेगी रत्नदीप पाटिलवाड़ी की टीम। क्या ऐसा हो सकेगा ये तो 3:30 बजे देखने को मिलेगा लेकिन इस मैच में 1 बॉल पर 2 रनों की जरूरत है। इस समय हार पर दोनों टीमें तैयार है। देखना है कौन सी टीम घर की तरफ बढ़ेगी। किशोर इस समय पर्पल कैप के बॉलर राइटम राउंड द विकेट से गेंद करेंगे। इस समय 1 गेंद पर पृथ्वी क्या विनिंग रन बनाएंगे। 2 रनों की जरूरत है। किशोर की गेंद और क्या गेंद को निकाला है 2 रनों की तरफ। 1 रन पूरा किया गेंद बाउंड्री के बाद 4 रनों के लिए शानदार चौका और जीत यहां पर जय भैरी। गिरी पाहायला मिळाले नवले मेरवी संघाचे आणि तितकंच कौतुक करण्याचंच का असणार आहे प्रथमेश सोलारचं कारण दबाव होता आणि त्याच दबावावरती ते प्रभाव पाडला गेला शेवटच्या चेंडूवरती चौकार इथे लगावला गेला आणि आपल्या संघाला इथे विजयी घोषित केलं असेल आहे. आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये अनेक संकट येत असतात परंतु त्या संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तोच इतिहास नवले मेरवी संघ इथे घडवतोय. शेवटच्या चेंडूवरती लढत दिली गेली आहे आणि नक्कीच कौतुक करण्यासारखं असणार आहे किशोरचं पर्पल कॅपचा मानकरी ज्याच्या नावावरती आता आपल्याला 8 विकेट पाहायला मिळत आहेत आणि 5 धावा डिफेंड करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. शेवटच्या शेड्यूवरती नक्कीच सामना निसटला आहे परंतु जी लढत दिली गेली आहे इतिहास घडवणारी लढत आहे. रचन कक्षाजवळ या. खरंच नवले मेरवी संघ
तुमच्या संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण चांगली लढत तुम्ही दिली आहेत. केवळ आणि केवळ फक्त 39 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या आणि त्या 40 धावा डिफेंड करण्याची ताकद तुमच्या मनगटामध्ये होती. किशोरचे ते विशेष कौतुक केलं जाईल. केवळ आणि केवळ 5 धावांची गरज असताना 5 चेंडू अप्रतिम फेकले गेले, 4च धावा इथे दिल्या गेल्या आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची गरज असताना प्रथमेश सोनारच्या माध्यमातून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला आहे. विनंती केली जाते दोन्ही संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षाजवळ या. आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय, ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक विजयी चौकार पाहायला मिळालाय. तोच जय भैरी रासळे संघाचा प्रथमेश सोनार मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. सामनावीराचा किताब त्याला इथे दिला जाणार आहे. विनंती केली जाईल प्रथमेश सोनार आपण नाणेफेक कक्षाजवळ या. आता झालेला आपण सामना पाहिला. एका बाजूला तर नवले मेरवी संघ, तर दुसऱ्या बाजूला जयभैरी नाचडे संघ आपण पाहिला. आणि याच नाचडे संघाचा हुकुमाचा एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्रथमेश सोनार सामनावीराचा इथं मानकरी ठरतोय. एलिमिनेटर 1चा सामना आपण पाहिला. नवलय बेरवी आणि जयभीर नाचडे संघाच्या विरोधामध्ये अप्रतिम लढत आपल्याला प्रथमेश सोनारची पाहायला मिळाली आहे. प्रथमेश संघ आता एक पाऊल पुढे गेलाय, म्हणजेच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फायनलमध्ये ते प्रवेश करण्याच्या एक पाऊल फक्त मागे आहे. एक पाऊल आता तुम्ही पुढे उचलले गेलं. तुझा परफॉर्मन्स कसा झालाय? नक्की शेवटच्या चेडूवरती दडपण होतं. नवलय मेरवी संघ तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळाला. काय बोलशील नवलय मेरवी या संघाबद्दल आणि तुझ्या परफॉर्मन्सबद्दल? क्रिकेटमध्ये कोणताही संघ हा लहान नसतो. समोरचा संघ हा चांगलाच खेळत असतो. त्यामुळे प्रत्येक समोरच्या संघाला आपण कमी लेखून चालत नाही. आणि तसं म्हटलं तर आमचा संघ चांगलाच खेळला. शेवटपर्यंत मॅच गेली. कारण की त्यांचा बॉलर पण चांगला होता. पर्पल कॅप घेणारा होता. त्यामुळे आमचे शेवटपर्यंत मॅच गेली. ठीक आहे. थँक्यू. शेवटच्या चेडूवरती किती दडपण होतं? त्या 2 धावा तुला करायच्याच होत्या. संघ तुला सुपर ओव्हर खेळली चालली असती का? नाही, कारण की आम्ही बऱ्याच ठिकाणी 2 बॉल 1, 6 बॉल 6 आमच्या संघाला झाले नाहीत. त्यामुळे सुपर ओव्हर नाहीच खेळायची होती आणि संघाला पुढेच न्यायचं होतं. त्यामुळे झाली खेळी. चांगले खेळलो आम्ही. खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. नक्कीच तुम्ही फायनलमध्ये प्रवेश कराल अशी आमची देखील इच्छा आहे.